नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 11 आणि 12 जून 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी तर काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून रेड अलर्टचा इशारा देखील काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 24 तासांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरात तसेच भारताच्या बहुतांश भागातून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र 11 आणि 12 जूनच्या दरम्यान सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। पुढील 24 तासांमध्ये सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 24 तासात केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक राज्याचा बहुतांश परिसर मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। पुढील 24 तासात भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील। विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसे कांतामल, रायपूर, कोरबा, राऊरकेला ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागात पावसाचा अंदाजा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, नाशिकचा परिसर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा हलका मध्यम पाऊस आसपासच्या बहुतांश भागात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा, मुरगुड, निपाणी, जैनवाडी, चिकोडी, सल्लगा, इचलकरंजी, शिरगोपी इकडे मध्यम स्वरूपात राहील। परोळा, संगरूळ, कोल्हापूर, मलकापूर, कोकुडलाई मध्यम पावसाचा अंदाजा पुढील 24 तासात राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा, सावंतवाडी, अंबोली, महापण, कुडाल या भागात असून अरोस, बंडा, रामगड, चांदगड, मोपासा, पारसे, बिचोलियम, अंजनेयम, पणजी, तिक्सा, आलगोटे पुढील 24 तासात जोरदार पावसाचा अंदाज राहील। बेळगाव, बाची, राणाकुंडे, कानापूर, निटूर, गोंजी या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे अजरा, नैसर्गिक अडधाला इकडे हलका पाऊस राहील। उत्तर भागात कडेगाव, पटेगाव, वायगणी, पोईपकासल, पोंडा, राधानगरीलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा, कुणकेश्वर, विजयदुर्ग, काळेपटण, गगनबावडा, राजापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। पूर्णागड, लांजा, बेलकर, साखरप्पा, रत्नागिरी, संगमेश्वर, माखनसन या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा, कराड, कडेगाव, पुसिवली, औंध, वडोज, नेंदाल, दैवाडी मध्यम स्वरूपात राहील। वाई, खंडाळा, अद्राकी, नांदल, पलटणलाई मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना, पटण, अरळ, आरवाडे हलका मध्यम राहील। सरवडा, मारगाव, तांबे, गुहागर, तागाव, खेड, सागदेव, वसोटपोट, घोगरे, महाबळेश्वर, महाड, वर्धन, गोरेगाव, श्रीवर्धन, पाचपांढरे, कलसीत या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 24 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। तसे सातारा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर राहील। सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, मारवाडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गेडी, चिंगे, सांगोळी, दिग्घाची, मौत, बुद्रुक, भालवानी, वेलापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अकलूज, माळशिरस, इंदापूर, लुसुंबे, बारामती जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागात परांडा, खोंडे, सेल्सियस, करमाळा, पिगवन, राशीन इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अतिवृष्टीसारखा पाऊस करकम, शेतपल, अंगार, मोल या भागात असून वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी या भागात राहील। कुरुळ, बिलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट आसपासचा परिसर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात सोलापूरच्या या भागात राहील। वडगरी, आळंदा, हुंडाला तसेच तुगाव, उज्जैनाम, घोटाला, रुद्रवाडी, उमरगा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि धाराशिवकडे अतिवृष्टीसारखा पाऊस वडोला, तांदवाडी, तुळजापूर,
धाराशिव, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पानेगाव, बार्शी, एडशीपेठ या भागात असून उत्तर भागात कळंब, मासा, तारखेड, बोमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। भूम, पातूर, कडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। मुरुड, घाटेगाव, लातूर जिल्ह्याचा बहुतांश परिसर, किनतोट, बाटंजी, किल्लार, निलंगणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अचोला, शुरांतपाल, वडणबुजुक, जोळकोट, अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। मुरकी, हणीगाव, जाकाल, अरोंदा, देगलूर, रुद्र, मोखेड या भागात मध्यम हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्याकडे कवठा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमला मध्यम स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सेलू, आष्टी, पाथरी, मांजलगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे पुढील 24 तासात जोर वाढेल असून यलम, चौसाला, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। वडवणी, तळेगाव, सिरसोड, सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड, करकम, मालगाव, जांभळीलाही जोरदार स्वरूपात राहील। गेवराई, उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि जालना जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर जास्त राहील। मंगळूर, रामशेगोशेटा, तानवाडी, पानवाडी, परतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। वारीगवारी, ईश्वरनगर, जालना, तारगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागात देऊळगावराजा, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदान मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये ताकेपाल, देगवणे, अमरापूर, हंसापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। काचूड, पाचूड, सनवसी, पिंपरी आणि श्री छत्रपती संभाजीनगर जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये अहिल्यानगर तसेच खंडाळा, पारणे, सुपे, टाकळी, डोकेश्वर, आलेआणे, गारगाव, मांडवे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। जामखेड, कारडा, आष्टी, मिरजगाव, बिटकेवाडी, कर्जत, कुलधरण, करमाळा, पडेगाव, दोन जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। उत्तरेकडे मात्र जोर कमी बघायला मिळणार आहे। गोडेगाव, माका, बानास, नेवासा, श्रीरामपूर, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नार्वे, बोरी, मलटण, कवठे आणि कडेगाव, दौंड, पडेगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। पश्चिमेकडे पावसाचा अंदाज आहे। लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ, खोपोली, किस्मतलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, ओंबाडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे आंबेगाव, मुरबाड, शिवाली, वै, शाकरे, कोटाले, इगतपुरी, गोडमाल, वाडा, पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्यात नाशिक, जव्हार, मोकडा, त्र्यंबक, सिन्नर, तिडेडुबरे हलक्या सरींचा अंदाज राहील। येवला, मनमाड, कुसुमाडी, ममदापूर, लासलगाव, पाटोदा, सौदाने इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जळगाव, धुळे, नंदुरबारलाही हलक्या मध्यम सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज। बसमत, पूर्णा, पेटुंबरी, खोंडलवाडी, धर्माबाद आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी, मोरसुंदी, किनवट येथे जोरदार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील। हिंगोली, कळमनुरीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील। इनापूर, महागाव, मावळाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम, रेताट, मालेगाव, परतूर, मरसूल, मंगळुपी, कडचनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, बीबी, मेहकर, डोंगवलाई मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। घाटबोरी, कुदनापूर, चिखली, केलवल, बुलढाणा, गेडा इथे जोरदार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील। आणि उत्तरेकडे जोर कमी राहील। मोटाला, पिंपरी गवाली, मलकापूर, दिघी, नांद्रुणा आणि दासराखेड, अदळबुद्रुक हलका मध्यम पाऊस राहील। अकोला जिल्ह्याकडे तेलरा, अंदुणा, पाथरुडा, हिरवाखेड, अकोटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला, बुरगाव, मंजू, आळंदा, गोरेगाव, बाळापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंजनगाव, सुची, आसेगाव, चांदूर बाजार, चिखलदरा, हिसालदारणी अति जोरदार पावसाचा अंदाज या भागात असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पडनेरा, अमरावती, नांदगाव, मोझारी, नांदगाव, कंडेश्वर जोरदार पावसाची शक्यताही अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील। तसे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर, गडचिरोली या भागात पुढील 24 तासात पावसाचा जोर कमी राहील। तसे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।